नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते आज सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आलो होतो. काल एक घटना घडली. हे जे सुरक्षा रक्षक आहेत तासगाव LICमध्ये काम करतात. तासगाव LICमध्ये हे काम करणारे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी वर्षानुवर्ष सेवा देत आहेत. असे 3 सुरक्षा रक्षक आहेत. त्या 3 सुरक्षा रक्षकांची काही चूक नसताना यांच्यावरती वारंवार एक सुपरवायझर बाबा शिंदे म्हणून आहे, तो यांच्यावरती अन्याय करतो. वास्तविक पाहायला जाता 2 जिल्हे वेगळे आहेत. सातारा जिल्हा वेगळा आहे, सांगली जिल्हा वेगळा आहे. तो सुपरवायझर दोन्ही जिल्ह्यातला चार्ज आहे, इकडचं प्रभारीपद त्याला आहे. असं असतानाही तो पैसेला सोकवलेला आहे. त्यांनी या दोघांकडे आणि इतर सुरक्षा रक्षकांकडे अशी मागणी करतो की 24 तासाच्या ड्युट्या तुम्ही कशी करता. मला सांगा, हे सुरक्षा रक्षक आपल्या कार्यक्षेत्रावरती 30-40 किलोमीटर लांबून येतात, 24 तास ड्युटी करतात, 12 तास ड्युटी करतात आणि ड्युटी ॲडजस्ट करतात त्यांच्या कामासाठी. आणि हे सगळ्याच ठिकाणी चालतं, म्हणजे हे जगावेगळं काही करत नाही. आणि असं असताना त्यांना एक कॅबिन पण आम्ही प्रयत्नपूर्वक आपल्या संघटनेतर्फे त्या ठिकाणी कॅबिन पण त्यांना इश्यू केलं आहे. कारण उन्हाचा त्रास होता, घोणस होती, साप होता, यांना त्रास होता, पिण्याचं पाणी नव्हतं. आम्ही प्रामाणिकपणे त्यांना कॅबिन दिलं. त्या ठिकाणी तासगाव LICला पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं. असं असतानाही ह्यांना कॅबिन का उपलब्ध करून दिलं अशी घाणेरडी भाषा तो सुपरवायझर करतो आहे. त्याची अक्कल गुडघ्यात आहे का हे कळत नाही. कॅबिन दिलं, अहो चांगलं आहे ना, ह्यांचा उन्हापासून बचाव होतो. स्वच्छ पिण्याचं पाणी दिलं, कामगारांना पिण्याचं पाणी मिळवणं मूलभूत हक्क आहे ना, संविधानामध्ये दिलं आहे ना. असं असताना हा बाबा शिंदे LICच्या अधिकाऱ्यांना म्हणतो, तुम्ही ह्यांना कॅबिन का दिली, ह्यांना पिण्याचं पाणी का दिलं, ह्यांना तुम्ही सोयीसुविधा काय देताय, ह्यांच्या ड्युट्या 24 तास करू नका, 8 तास करा. आणि ह्यांना म्हणतो, बघा तुमच्या ड्युट्या 24 तास राहायची असेल तर मला काहीतरी द्या, मलिता द्या, 1000 रुपये द्या. मला वाटतं ही बाब अतिशय निंदनीय आहे. अशा कुठलाही प्रकार आम्ही खपून घेणार नाही. त्या बाबा शिंदेला अक्कल पाहिजे. तू जे व्हॉट्सअपवरती लिहितो आहे ती तुझी लायकी सिद्ध करते. तू किती घाणेरडा माणूस आहे. तू शापित माणूस आहे. तुला नरकात तरी जागा मिळेल का रे. अशा गोरगरिबांना त्रास देऊन तुला काय होतं आहे काय. ह्याचा बिचाराचं लग्न झालं, त्याचा फोटो काढतो, व्हॉट्सअप टाकून थट्टा उडवतो. तुझ्या घरात कोण भाऊ आया बहिणी नाहीत का, त्यांची लग्न होत नाहीत का. सार्वजनिक अशी त्यांची थट्टा करू का. पण आमचे संस्कार नाहीत. बाबा शिंदे, तुझे संस्कार काय आहे ते कळतं आहे. तू किती गलिच्छ आणि घाणेरडा माणूस आहे. या सुरक्षा रक्षकांना, गरीब सुरक्षा रक्षकांना त्रास देतो आहे. या बिचाराचं आत्ताच लग्न झालं, हिचं लग्न झालं. ह्याच्या लग्नात कोणाला बोलवायचं नाही हा निर्णय घेईल ना. तुला ह्याच्या लग्नात बोलवलं नाही, ह्याचं लग्न होतं लांब तिकडे नागपूरला, तुझ्यामुळं अशी का लागली. मला वाटतं तू वैयक्तिक घेतोयस, ह्याला लग्नाला बोलवलं नाही म्हणून ह्याला टार्गेट करतो आहे. अरे भिकारड्या, तुला लग्नाचं जेवायचं असेल तर तुला 10 वेळा जेवण घालतो ना, असा भिकार चोटपणा कशाला करतो तू. अतिशय निंदनीय आहे हा प्रकार. तू त्रास दिला सुरक्षा रक्षकांना, पैसे मागतो, तू भ्रष्टाचारी आहेस. आणि तुला वारंवार मी फोन केला तर तू फोन उचलत नाही, तुझी मगरुरी आहे. फोन कट करतो आणि आमच्यावरती आरोप करतो. तू किती सुरक्षा रक्षकांना LICमध्ये पैसे घेऊन भरती केलं आम्हाला चांगलं माहिती आहे. त्या सगळ्यांचा काळा चिट्टा मी बाहेर काढणार आहे. जे भरती झालं LICमध्ये तू कुठल्या अधिकारी हाताशी धरलं हे आम्हाला माहिती आहे. कशा प्रकारे त्याला भरती केलं हे आम्हाला माहिती आहे. आम्ही इथून पुढं तुझा त्रास सहन करणार नाही. तू अतिशय बेकार आणि बेजाल वक्तव्य करतो आहे. तुझ्यावरती कोणाचं कंट्रोल नाही आहे. स्वतःला अतिशय शहाणा समजतो आहे. मागे पण अनेक विषयामध्ये तुला समज दिली होती. तू काय बादशाह आहेस का, तू काय राजा आहेस का. स्वतःला काय समजतो. तुझी लायकी आता हे सुरक्षा रक्षक दाखवून देतील. मी सुरक्षा रक्षकांना विनंती करतो. अतिशय घाणेरडा माणूस आहे. आपल्या आस्थापनामध्ये एखाद्या आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांना कोण फॅसिलिटी देत असेल, हा सुपरवायझर हरामखोर म्हणतोय तुम्ही फॅसिलिटी देऊ नका, फॅसिलिटी काढून घ्या. का, त्याचं पितळ उघडं पडतं आहे. हा फिरतो किती, काय फिरत नाही, आराम करत असतो, पडलेला असतो. हा खुला सांड झालेला आहे. त्याला वाटतं मी काय पण करेल. पण लक्षात घे, तुझ्या घरातही तुझं भाऊ आहेत, आया बहिणी आहेत, त्यांची कधी लग्न होतात की नाही. लोकांना लग्नावर टॉर्चर करतो. ही तुझी नीतिमत्ता अतिशय घाणेरडा आहे. जरा सुधर. हे पैसे मागणे धंदे बंद कर. तुझा पगार पुरत नसेल तर आम्ही तुम्हाला भीक देतो, चिल्लर आणून देतो. तू जर वेळीच हे सगळे प्रकार थांबवले नाहीत, सगळा भ्रष्टाचार थांबवलं नाही, सुरक्षा रक्षकांना त्रास देणं बंद केलं नाही, सुरक्षा रक्षकांवरती अन्याय बंद केला नाही, सुपरवायझर म्हणून तो बादशाह लागून गेला नाही, लक्षात घे. इथून पुढं आम्ही तुला धडा शिकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे कायद्याचं राज्य आहे, तुझ्या बापाचं राज्य नाही आहे. तू किती दीडशहाणा आहेस आम्हाला माहिती आहे. तुला काल फोन केला, तू फोन कट करतो, फोन उचलत नाही.
तुम्हाला आमच्याशी बोलू शकत नाही, संवाद साधू शकत नाही, कारण तुला माहिती आहे तू पापी आहेस, साला हरामखोर माणूस आहेस, त्यामुळे तू आमच्याशी बोलत नाही, आमच्याशी चर्चा करत नाही, कारण तुला माहिती आहे मी खरंच पैसे घेतलेत, त्या पैशाचं काय करणार आहे, लोणचं घाल, लाज वाटली पाहिजे तुला. अशा भिकारचोट माणसाला कामावर ठेवू नका अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.